गोवंशीय जनावरांची कथा करणारे 8 आरोपीविरुद्ध कडक कारवाई. 4,39,900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. माननीय श्री सोमनाथ धारगे साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कथा करणारे इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखेतील पोपनी महादेव गुट्टे, दीपक मेढे, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, शाहिद शेख, राहुल द्वारके, विमराज खरसे, बाळासाहेब नागरगोजे, सतीश भवर, सागर ससाणे, अरुण मोरे यांचे 2 पथक तयार करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कथा करणारे इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले. वर नमूद पथकाने दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी अहिल्यानगर शहरामध्ये व पाथर्डी या ठिकाणी जाऊन माहिती काढून गोवंशीय जनावरांची कथा करणारे ठिकाणाची माहिती काढून मिळालेल्या माहितीनुसार खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. अनुक्रम: पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर व कलम आरोपींचे नाव, पत्ता, जप्त मुद्देमाल 1 कोतवाली 1126/2025 भारतीय न्याय संहिता कलम 271 महा. पशुसंरक्षण अधिनियम क. 5 क. 91 मोहम्मद मुनावर कुरेशी वय +30 वर्षे राहणार झेंडीगेट, व्यापारी मोहल्ला, अहिल्यानगर. 60,500 रुपये किमतीचे गोमांस व 1 लोखंडी सुरा कोयता. 2 पाथर्डी 1389/2025 भारतीय न्याय संहिता कलम 271 2,72,325 महा. पशुसंरक्षण अधिनियम क. 5 क. 9 सह प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रति अधि क. 3.11 प्रमाणे 1 नासिर मोहम्मद कुरेशी +40 राहणार रविवार पेठ, वार्ड नं. 2.30 पाथर्डी. 2 खालील मोहम्मद कुरेशी फरार. 3 फिरोज मोहम्मद कुरेशी फरार. 4 रेहान सलीम कुरेशी फरार. 5 जावेद सालीम कुरेशी फरार. 6 जमत नूरा शेख फरार. 7 शाकीर सलीम कुरेशी फरार. 2,80,000 रुपये किमतीचे 1400 किलो गोमांस. 7 जिवंत गोवंशीय जनावरे व 17 कत्तलीसाठी लागणारे साहित्य साधने असा एकूण 3,79,400. एकूण 02 गुन्हे, 08 आरोपी व 4,39,900 रुपये किमतीचा मुद्देमाल. सदरची कारवाई माननीय श्री सोमनाथ धारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. लोकन्याय न्यूज चॅनलसाठी विशेष प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी.